कर्पूरी ठाकूर यांना भारतरत्न मरणोत्तर देण्यात येणार आहे. ते कोणत्या राज्याचे माजी मुख्यमंत्री होते? तर बघा, या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक बी, बिहार. बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर यांना भारतरत्न मरणोत्तर देऊन गौरवण्यात येणार आहे. ते बिहारचे 2 वेळा मुख्यमंत्री होऊन गेलेले आहेत. मागासवर्गीयांच्या हिताचा पुरस्कार करणारे ते नेते होते. डिसेंबर 1970 ते जून 1971 या काळात ते पहिल्यांदा राज्याचे मुख्यमंत्री होते. त्यांचा जन्म 24 जानेवारी 1924 रोजी समस्तीपूर, बिहार या ठिकाणी झालेला आहे. याच्या पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 2. अरुणाचल प्रदेशमधील जगातील सर्वात लांब द्विलेन असलेल्या कोणत्या बोगद्याचे उद्घाटन करण्यात आले आहे? आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, सेला बोगदा. सेला टनल जगातील सर्वात उंच 13,000 फुटावर बनवण्यात आलेला लांब बोगदा आहे. यासाठी सुमारे 825 कोटी खर्च करण्यात आलेला आहे. याची पायाभरणी 2019 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेली आहे. याच्या पुढील प्रश्न आहे. ऑक्टोबर ते डिसेंबर 2023 Q3 मध्ये भारताचा GDP विकास दर किती असेल? आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, 8.4% एवढा दर हा ऑक्टोबर ते डिसेंबर 2023 Q3 मध्ये भारताचा असणार आहे. ऑक्टोबर ते डिसेंबर 2023 या तिसऱ्या तिमाहीसाठी भारताचा GDP वाढीचा दर रुपये 43.72 लाख कोटी असा अंदाज आहे. 2022-23 च्या तिसऱ्या तिमाहीत हा दर रुपये 40.35 लाख कोटी एवढा होता. आणि या दोन्हीची जर तुलना केली तर ऑक्टोबर ते डिसेंबर 2023 Q3 यामध्ये हा जो GDP दर आहे हा 2022-23च्या तुलनेत 8.4% वाढ दर्शवतो. अलीकडेच बातम्यामध्ये पाहिलेले अमराबाद व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, तेलंगणा. नुकताच बिबट्यांच्या स्थितीचा अहवाल आला. त्या अहवालानुसार तेलंगणामधील अमराबाद व्याघ्र प्रकल्पात बिबट्यांची संख्या ही लक्षणीय स्थित्या वाढलेली दिसून येते. त्याचबरोबर 2611.4 चौरस किलोमीटर परिसरात पसरलेला हा एक मोठा व्याघ्र प्रकल्प आहे. नागार्जुन श्रीशैलम व्याघ्र प्रकल्पाचाच मूळ भाग असलेला अमराबाद व्याघ्र प्रकल्प हा राज्य विभाजनानंतर उदयास आलेला आहे. प्रश्न आहे. अलीकडे कोणत्या 2 देशांनी विकासासाठी गुंतवणूक सुविधा IFD करार स्वीकारण्यास औपचारिकपणे विरोध केलेला आहे? आणि या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक बी, भारत आणि दक्षिण आफ्रिका. भारत आणि दक्षिण आफ्रिकेने 28 फेब्रुवारी रोजी जागतिक व्यापार संघटनेच्या 13व्या मंत्रिस्तरीय परिषदेत MC13 मध्ये विकासासाठी गुंतवणूक सुविधा IFD कराराला विरोध केलेला आहे. अबुधाबी येथे 26 ते 29 फेब्रुवारी दरम्यान झालेल्या MC13 मध्ये 120हून अधिक देशांनी सहभाग नोंदवलेला आहे. भारताने असा युक्तिवाद केला की IFD हा बहुपक्षीय व्यापार संस्थेच्या चौकटीबाहेरचा गैरव्यापार मुद्दा आहे. तर चीनच्या नेतृत्वाखालील गटाने WTOच्या परिशिष्ट 4 द्वारे प्रस्ताव बंधनकारक करण्याचा प्रयत्न केला. या पुढील प्रश्न आहे. नुकतेच औषधाच्या पुनरुत्पादक क्षेत्रातील योगदानाबद्दल महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2024 कोणाला मिळाला आहे? आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, प्रदीप महाजन. पहा, डॉक्टर महाजन यांचा वैद्यकीय क्षेत्रातील प्रवास त्यांच्या नाविन्यपूर्ण दृष्टिकोनातून आणि पुनरुत्पादक औषधासाठी समर्पित आहे. महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा महाराष्ट्र शासनाकडून देण्यात येणारा हा सर्वात मोठा पुरस्कार आहे. 1995 मध्ये या पुरस्काराची स्थापना करण्यात आलेली आहे. आरोग्यसेवा, उद्योग, कला, क्रीडा, पत्रकारिता, लोकप्रशासन, विज्ञान आणि समाजसेवा
या सर्व क्षेत्रासाठी हा पुरस्कार दिला जातो. सप्टेंबर 2012 मध्ये महाराष्ट्र भूषणच्या निकषामध्ये काही बदल करण्यात आलेले आहेत. या बदलानुसार परप्रांतीय व्यक्तींनाही हा पुरस्कार देण्यात येतो. फक्त अट एवढीच आहे की परप्रांतीय वर्ष वास्तव्य हे महाराष्ट्रामध्ये असणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे जानेवारी 2023 निकषानुसार पुरस्कार विजेत्याला ₹25 लाख रोख, शाल, सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र दिले जाते. यापुढील प्रश्न आहे, ऑस्कर 2024 साठी नामांकन मिळालेल्या टू किल अ टायगर या माहितीपटाचे दिग्दर्शन कोणी केले आहे? आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, निशा पाहुजा. पहा, अलीकडेच टू किल अ टायगर या माहितीपटाला 96व्या अकादमी पुरस्कारासाठी ऑस्कर 2024 सर्वोत्कृष्ट माहितीपट फीचर फिल्म श्रेणीत नामांकन मिळाले आहे. हा माहितीपट झारखंडमधील एका अल्पवयीन मुलीच्या कथेवर आधारित आहे. भारतीय कॅनडियन चित्रपट निर्मात्या निशा पाहुजा यांनी याचे दिग्दर्शन केले आहे. ऑस्कर 2024 चे विजेते 10 मार्च रोजी घोषित केले जातील. संस्थात्मक श्रेणीमध्ये सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार 2024 कोणाला प्रदान करण्यात आला? आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 60 पॅराशूट फील्ड हॉस्पिटल यूपी. आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल उत्तर प्रदेशातील 60 पॅराशूट फील्ड हॉस्पिटलची 2024च्या सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने नुकतीच ही घोषणा केली. या पुरस्कारांतर्गत संस्थात्मक श्रेणीतील विजेत्या संस्थेला 51 लाख रुपये रोख आणि प्रमाणपत्र दिले जाते. एखाद्या व्यक्तीच्या बाबतीत 5 लाख रुपये रोख आणि प्रमाणपत्र दिले जाते. 2022-23 हंगामासाठी BCCI पुरस्कार 2024 मध्ये पॉली उमरगर पुरस्कार कोणी जिंकला? आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, शुभमन गिल. BCCI अवॉर्ड्स 2024 ची घोषणा झाली आहे. यावेळी हा पुरस्कार सोहळा हैदराबादमध्ये आयोजित करण्यात आला होता. सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू पुरुषामध्ये दिला जाणारा पॉली उमरगर पुरस्कार शुभमन गिल याला 2022-23 साठी, त्याचप्रमाणे जसप्रीत बुमराह याला 2021-22 मध्ये हा पुरस्कार मिळाला होता. तर रविचंद्र अश्विन याला 2020-21 मध्ये हा पुरस्कार प्राप्त झालेला होता. तर कर्नल सी ऑफ नायडू जीवनगौरव पुरस्कार माजी क्रिकेटपटू फारुख इंजिनियर आणि रवी शास्त्री यांना प्रदान करण्यात आला. हा अवॉर्ड शो 4 वर्षानंतर आयोजित करण्यात आला होता. शेवटच्या वेळी 2019 मध्ये हा अवॉर्ड शो आयोजित करण्यात आला होता. पुढील प्रश्न आहे, कोणत्या देशाच्या स्पर्धकानं मिस वर्ल्ड 2024 हा किताब जिंकला? आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, झेक प्रजासत्ताक. भारतात हा सोहळा पार पडला आहे. मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये या भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. बरोबर 28 वर्षापूर्वी म्हणजेच 1996 मध्ये मिस वर्ल्ड स्पर्धा भारतात रंगली होती. यंदा मिस वर्ल्डचा ताज झेक प्रजासत्ताकच्या क्रिस्टिना पिस्कोवाने पटकावला आहे. तर मिस लेबनॉन ही पहिली रनरअप ठरली आहे. माजी मिस वर्ल्ड मेगन यंगने नवीन मिस वर्ल्डचा मुकुट तिला परिधान केला. या स्पर्धेतील टॉप 4 फायनलिस्टमध्ये लेबनॉन, त्रिनिदाद आणि टोबॅगो, बोत्सवाना आणि झेक प्रजासत्ताक यांचा समावेश होता. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी खालीलपैकी कोणाची राज्यसभेच्या नामनिर्देशित सदस्यपदी निवड केली आहे? आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, सुधा मूर्ती. तर बघा, राज्यसभेमध्ये एकूण 250 पेक्षा जास्त सदस्य नसावेत. राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे प्रतिनिधित्व करणारे 238 आणि राज्यघटनेच्या
कलम 80 नुसार राष्ट्रपतींनी नामनिर्देशित केलेले 12 सदस्य असे एकूण राज्यसभेवरती 250 सदस्य असणं अपेक्षित आहे. तर या 12 सदस्यांपैकी सुधा मूर्ती यांचे नामनिर्देशन यावर्षी करण्यात आलेले आहे. तर सुधा मूर्ती या इन्फोसिस फाउंडेशन माजी अध्यक्ष आहेत. परोपकाराच्या क्षेत्रात त्यांचे योगदान हे प्रेरणादायी आहे. राज्यात कोणता नवीन ग्रीनफील्ड महामार्ग विकसित करण्यात येणार आहे? त्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार यांच्यात करार करण्यात आलेला आहे. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, पुणे ते छत्रपती संभाजीनगर. बघा, पुणे अहमदनगर छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय महामार्ग NH 753F आणि नवीन ग्रीनफील्ड 6 लेन एक्सप्रेसवेच्या बांधकामासाठी रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय आणि महाराष्ट्र राज्य सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्यात करार करण्यात आलेला आहे. वर्धा मार्गावरील हॉटेल रॅडिसन ब्लू हॉटेलमध्ये झालेल्या कार्यक्रमाला केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण आदी उपस्थित होते.